आता पुढे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। जर सध्याचं इराण शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ता बदल का नाही होणार? इराणच्या परमाणु ठिकाणांवर हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्डो न्यूक्लिअर साइटचे एंट्री पॉइंट नष्ट, डोंगराळ भागातही मोठं नुकसान, सॅटेलाइट फोटोतून जमीन खचल्याचेही संकेत। इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू तर 3000हून अधिक लोक जखमी। इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचं इस्रायलचं टार्गेट। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका, हार्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत, लवकरच निर्णयाची शक्यता। जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता। इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवर हल्ला, इमाम हुसेन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्ससह अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा। आजपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आंदोलन सुरू करणार, राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं बोलावली त्रिभाषा सूत्री संदर्भात बैठक, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन, काय निर्णय होणार याकडे लक्ष। आणि आज परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर होणार, मंत्री प्रताप सरनाईक जाहीर करणार श्वेतपत्रिका। श्वेतपत्रिकेत नेमका काय खुलासा होणार याकडे लक्ष।